सन्माननीय सभापती महोदय, या अनुषंगानं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने 6/12/2025 लाच DCPR 2034 मधल्या अधिनियमात ज्या काही सुधारणा करायच्या आहेत, दुरुस्ती करायच्या आहेत, रिसेंटली आता 6/12 लाच राज्य सरकारकडे त्यांचं प्रारूप पाठवलेलं आहे आणि या प्रारूपाच्या अनुषंगानं नगर विकास विभागाला आणि गृहनिर्माण विभागाला हे जे काही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडनं ज्या त्याच्यात सजेशन्स आलेले आहेत किंवा त्याच्यात ज्या काही सूचना आलेल्या आहेत, आपण जसं म्हटलं की कोणीतरी बसून ड्राफ्ट करतं आणि मग तोच तुम्ही GR काढता त्याप्रमाणे पुढं मग त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करायला त्रुटी निर्माण होतात। तर असं न होता डीपली याच्यामध्ये स्लममधल्या लोकांनाही आणि तिथल्या मालकांनाही झोपडपट्टी धारकांना यांना कशा पद्धतीने आपल्याला तिथे इक्वल राईट देता येईल, तर या अनुषंगानं नगर विकास विभाग आणि गृहनिर्माण विभाग जॉईंटली आलेल्या प्रारूपावरती अभ्यास करते। त्यांना 2 महिन्याचा वेळ आपण दिलेला आहे। 2 महिन्यामध्ये त्यांचा त्या प्रारूपावरती त्यांचा अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर निश्चितपणे ज्या काही शंका आपण आता उपस्थित केलेल्या आहेत त्या शंका हे प्रारूप फायनल करताना, नवीन धोरण फायनल करताना शिल्लक राहणार नाहीत याची दक्षता हे प्रारूप अंतिम करण्यापूर्वी निश्चितपणाने विभाग स्तरावर घेतलं जाईल।